मित्रांनो, सलग पुढील 5 दिवस राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा। राज्याच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार। नेमका काय आहे महत्त्वाचा अंदाज? मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरावरून सध्या खूप मोठ्या स्वरूपामध्ये बाष्प तयार होत आहे। याचा परिणाम महाराष्ट्रावरती साधारणतः पुढील 6 ते 7 दिवस देखील होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवरील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी देखील होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागात देखील खूप मोठा पाऊस साधारणतः 23-24 तारखेच्या दरम्यान होणार आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामधील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला सर्वात मोठा फटका या पावसाचा बसेल। मराठवाड्यामधील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, संभाजीनगर, जालना या भागात देखील 23, 24, 25, 26, 28 तारखेपर्यंत मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा सध्या हवामान विभागाने दिला आहे। त्यानंतर मित्रांनो, विदर्भामध्ये साधारणतः 26, 27, 28 या 3 तारखेला विदर्भातील 11ही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। त्यामुळे साधारणतः पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठ्या स्वरूपाचे पावसाचे क्षेत्र राहतील। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूपच मोठी आनंदाची बातमी असणार आहे। त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजा अतिशय आनंदित झाला आहे। मित्रांनो, पुढील साधारणतः 1 तारखेपर्यंत राज्याच्या विविध भागात भाग बदलत मुसळधार पाऊस राहील, असा आपला महत्त्वाचा अंदाज आहे। भेटूया पुन्हा नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।